नमस्कार मित्रांनो, आरटीईचा फॉर्म भरताना एक हमीपत्र आपल्याला डाउनलोड करून ते हमीपत्र आपल्याला फिल करावं लागतं, भरावं लागतं। तर ते कसे डाउनलोड करायचे व ते कसे भरायचे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपण स्क्रीनवर आलो आहे। आता स्क्रीनवर आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन करून झाल्यानंतर वरती सर्च बारमध्ये आरटीई ॲडमिशन 2026 हे बघा इथं ऑप्शन आलेलं आहे, याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करून झाल्यानंतर हे वरचं एक नंबरचं जे ऑप्शन आहे महाराष्ट्र.gov.in याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करून झाल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर आरटीईचं एक पोर्टल ओपन होईल। हे बघा आरटीई 25% ॲडमिशन पोर्टल। तर याच्यासाठी खाली स्क्रोल करून खाली यायचं आहे मित्रांनो। इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र, हे बघा इथं दिसतंय तुम्हाला, याला क्लिक करायचं। याला क्लिक करून झाल्यानंतर खाली तुम्हाला डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन याला क्लिक करायचं आहे। आता हे हमीपत्र भरायचे कसं मित्रांनो, हे बघा इथं विद्यार्थ्याचे नाव आहे मित्रांनो। इथं पूर्ण तुम्हाला विद्यार्थ्याचं इथं नाव फिल करायचं आहे। इथं विद्यार्थ्याचे पूर्ण टोटल जे तुमचे ॲडमिशन फॉर्म भरताना जे तुम्ही तिथं टाकले असेल नाव, ते सेम नाव इथं तुम्हाला फिल करायचे। ते फिल करून झाल्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळालेला असेल, तो अर्ज क्रमांक इथं फिल करायचा आणि खाली बघा विद्यार्थ्यांचा आई वडील पालक किंवा कुणाचं तरी एकाचं नाव इथं पूर्णपणे फिल करायचं आहे। ज्या विद्यार्थ्याचं इथं नाव फिल करणार त्याच विद्यार्थ्याच्या वडिलाचे किंवा आईचे इथं पूर्ण नाव फिल करायचे आहे आणि पूर्ण इन्स्ट्रक्शन वाचायचं आहे। त्यांनी दिलेलं आहे स्पष्ट की मी हे हमीपत्र लिहून देतो की आरटीई 2025 अंतर्गत 25% शैक्षणिक 2025-26 या वर्षी माझ्या मुलाच्या इथं जी माहिती भरतोय किंवा जे डॉक्युमेंट्स देतोय यामध्ये जर काही चुकीचं आढळलं तर तुम्ही माझ्यावर फौजदारी कारवाई होईल असे स्पष्ट आपण हे हमीपत्र त्यांना लिहून देतोय। आणि खाली तुम्हाला इथं मोबाईल नंबर फिल करायचा आहे आणि इथं नाव आणि सही करायची। जे तुमचे आईवडील असतील त्यांचं हमीपत्र आहे तर त्यांचे पूर्ण नाव आणि त्यांची सही आणि त्यांचा मोबाईल नंबर इथं फिल करायचा आहे। इथं त्या दिवसाचा दिनांक इथं फिल करायचा आहे आणि हा फॉर्म तिथं प्रिंट काढून हा फॉर्म तिथं अपलोड करायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला हमीपत्र डाउनलोड देखील करता येईल आणि ते कसे भरायचे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।